हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं नूतन रेसिपीजमध्ये. तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत साऊथ इंडियाची मोस्ट फेमस डिश रसम. रसम ही एक सिंपल आणि मॅक्झिमम बेनिफिट्स देणारी हेल्दी आणि डिलिशियस अशी डिश आहे. हिला तुम्ही राईस बरोबर पण सर्व करू शकता, ॲज अ हेल्दी सूप म्हणून पण तुम्ही पिऊ शकता आणि रसम वडा म्हणून एक फेमस डिश आहे, तर ती पण तुम्ही ट्राय करू शकता. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. चला तर आता व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. तर सर्वप्रथम मी इथे कढई घेतलेली आहे. याच्यामध्ये तुमच्याजवळ जी अवेलेबल डाळ असेल ती 1 चमचा डाळ, 1 ते 2 चमचे डाळ तुम्ही ॲड करू शकता. याच्यामध्ये 4 ते 5 लाल मिरच्या आहेत आणि थोडेसे धणे, थोडीशी काळी मिरची, थोडीशी लवंग, थोडीशी मेथी, तेजपत्ता, जिरे, हे सगळे जे नॉर्मल अवेलेबल आपल्या घरामध्ये मसाले असतात ते आता आपण इथे एकत्र भाजून घेणार आहोत. जास्त वेळ भाजायचे नाही आहेत, फक्त 1 ते 2 मिनटं आपल्याला हे रोस्ट करून घ्यायचे आहेत. मसाले आपले ऑलमोस्ट रोस्ट झालेले आहेत. आता आपण याची एकत्रितपणे पावडर करून घ्यायची आहे. जर तुम्ही इन्स्टंट रेसिपी बनवत आहात रसमची, तर ह्या पावडरमध्येच तुम्ही डिरेक्टली थोडासा गूळ आणि चिंच पण ॲड करू शकता, पण तो इन्स्टंट मसाला होईल आणि तो तुम्हाला ज्या त्या वेळेलाच यूज करावा लागेल. हा जो मसाला आहे तो मी लॉंग लास्टिंग बनवलेला आहे. तर तुम्ही जेव्हा कधी असा मसाला बनवून जेव्हा कधी तुम्ही रेसिपी बनवत असाल तेव्हा हा 1 ते 2 चमचा अकॉर्डिंग टू युअर क्वांटिटी तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. आता आपण मेन रेसिपी स्टार्ट करतोय. तर सेम कढईमध्येच मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे. थोडीशी मोहरी, जिरे, आलं, लसूण, कढीपत्ता आणि हिरव्या मिरचीची मी फोडणी देते आणि याच्यामध्येच आपल्याला टोमॅटो ॲड करायचे आहेत. म्हणजे जो रसमचा जो रस्सा बनतो तर त्याच्यामध्ये हा टोमॅटोचा पण स्वाद ॲड झाला पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही त्या फोडणीमध्येच टोमॅटो पण भाजून घ्यायचा आहे. व्यवस्थितपणे भाजून घ्यायचं आपल्याला, एकत्र एकदम बारीक असं झालं पाहिजे. तर याच्यामध्येच आपल्याला थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ पण ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित भाजलेला आहे. आपण आता याला एक छानपैकी वाफ काढूया. टोमॅटो आपला ऑलमोस्ट शिजलेला आहे. आता जो आपण इथे रसमचा मसाला वाटून घेतलेला आहे तर तो मसाला याच्यामध्ये ॲड करायचा आहे. तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवी आहे तेवढ्यानुसार तुम्ही याच्यामध्ये मसाले ॲड करू शकता, कारण याच्यामध्ये आपण मॅक्झिमम स्पायसेस पण ॲड केलेले आहेत. तर आता हा इथे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि आता या स्टेपला आपण याच्यामध्ये 2 ते 3 ग्लास पाणी ॲड करणार आहोत. रसम जेवढी पातळ होते तेवढी ती पिण्यासाठी म्हणजे ॲज अ सूप म्हणून खूप छान लागते. जर तुम्हाला रसम थिक बनवायची असेल तर आपण याच्यामध्ये ओल्या नारळाचा पण एक वाटण करून टाकू शकतो आणि डाळीचा पण ऑप्शन घेऊ शकता तुम्ही. जर तुम्हाला डाळ वगैरे याच्यामध्ये ॲड करायची असेल तर तुम्ही नक्की करू शकता. मला रसम पातळच बनवायला आवडते, तर म्हणून मी मॅक्झिमम पातळ बनवणार आहे. आता याच्यावरती थोडीशी आपण कोथिंबीर भुरभरवूया. आता या स्टेपला आपण इथे थोडीशी आमचूर पावडर आणि गूळ पण ॲड करणार आहोत. म्हणजे जो रसमचा जो ओरिजिनल स्वाद आहे, खट्टा मिठा आंबट गोड असा, तो आपल्याला या डिशमधून घेता येईल. तर मी तुम्हाला सांगितलेलं होतं की ते तुम्ही गूळ किंवा हे चिंच पण टाकू शकता. तर चिंच ज्यांच्याकडे अवेलेबल नाही आहे त्यांनी आमचूर पावडर टाकला तरी हरकत नाही. मी जे याच्यामध्ये मसाले
ॲड केलेले आहेत, म्हणजे आलं लसूण म्हणा किंवा टोमॅटो म्हणा, हे थोडेसे तुम्ही मोठे ठेवले तर ते जेव्हा तुम्ही रसम पिता किंवा खाता राईस बरोबर वगैरे खात असाल तेव्हा जो त्याचा जो क्रंच असतो ना, तो खूप छान लागतो. आता रसम आपली ऑलमोस्ट डन झालेली आहे. तुम्ही हिला राईस बरोबर सर्व करू शकता. वडा म्हणून, रसम वडा म्हणून पण फेमस डिश आहे. तर वडे पण बनवू शकता. वड्याबरोबर पण रसम खाऊ शकता तुम्ही. आता आपला रसम राईस रेडी झालेला आहे. तर आता आपण बघूया रसम सूप कसा बनवायचा. एक बीट आहे, ते मी बीट इथे कापून घेतलेला आहे. आता बीटचा आपण ज्यूस बनवणार आहोत आणि तो ज्यूस या रसममध्ये ॲड करणार आहोत. काही लोकांना बीटचा ज्यूस प्यायला आवडत नाही, तर त्यांनी हा एक हेल्दी ऑप्शन घेऊ शकता. आता आपण सूप बनवणार आहोत. तर ते सूप बनवण्यासाठी मी इथे एक नवीन भांडं घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला 4 ते 5 चमचे रसम ॲड करायची आहे आणि जो मी हा इथे आता बीटचा जो ज्यूस बनवलेला आहे, तर तो ज्यूस आपण याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत. 1 चमचा अजून आपण इथे रसमचा जो मसाला आहे तो ॲड करणार आहोत आणि चवीपुरतं मीठ पण टाकणार आहोत आणि जास्त नाही, फक्त 2 मिनिटं उकळी काढायची आणि गरमागरम सूप रेडी. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा रेसिपीसहित. तोपर्यंत धन्यवाद.